ते आता मी जसं सुरुवातच केली होती, कर्जमाफी जाहीर झाली त्याचं त्या सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो. आकडा 36-37 हजार जो आहे कोटी, तोही योग्यच आहे. फक्त या 2 अटी असल्यामुळे खरी कर्जमाफी ही कुठेतरी 13,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या 2 अटी काढल्या तर 37,000 कोटी रुपये जे सरकारने मान्य केलेलं आहे की द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, अशी आमची भूमिका आहे. मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एवढंच विचारायचं आहे खरं, कारण का तुम्ही आणि माझे सगळे माझ्याबरोबर बसलेले जे सर्व इथे असणारे आंदोलन करणारे 26-27 जण आहेत, की बघा हे आंदोलन कुठे राजकीय नव्हतं. इथं आपण शेतकऱ्यासाठी बसलो होतो आणि शेवटी निर्णय हा सरकारकडे असतो. मुख्यमंत्री साहेबांशी आत्ता पण बोलणं झालं, काल कृषी मंत्री साहेब 2दा बोलले, महाजन साहेब सकाळी बोलले, आत्ता आपल्यासमोर तुमच्या माझ्यासमोर मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालं आहे. राजकीय दृष्टिकोनातून याला अजून ओढायचं असेल तर कदाचित काही राजकीय विश्लेषक आम्हाला सांगतील की चला अजून ओढा, पण मला असं वाटतं की याच्यात जर फाटलं तर शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यामुळे आत्ता जर सरकारकडनं अशी भूमिका असेल म्हणजे अधिवेशनच्या आधी, कारण तुम्हालाही माहिती आहे अधिवेशनमध्ये आम्ही काही गप्प बसत नसतो आणि अधिवेशन झालं तरी गप्प बसणार नाही. शेवटी आषाढीला इथं सर्व मोठ्या नेत्यांना या पवित्र भूमीमध्ये यावंच लागते, हे त्यांनाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय करून तसं कुणीच सेफ राहू शकत नाही, सुखरूप राहू शकत नाही. राजकीय दृष्टिकोनातून हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो की जर मुख्यमंत्री साहेब म्हणत असतील अधिवेशनाच्या आधी आपण बसूया, चर्चा करूया, जे कोणी आपल्या कमिटीमध्ये नाहीतर आपल्या बरोबर चर्चेसाठी येणार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. परदेशी साहेब जे त्या कमिटीचे प्रमुख आहे, ज्यांनी हा निर्णय घेतला आहे GRचा, ते तिथं असतील, सेक्रेटरी तिथं असतील आणि हे अधिवेशनच्या आधी होतं आहे. मग मला असं वाटतं की नक्कीच याच्यातून काहीतरी नाही म्हणजे आम्ही तिथं भांडणारच आहे की हे दोन्ही अटी तिथं काढल्याच गेल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही भांडायला लागलो तर रस्त्यावर सुद्धा भांडतो आणि अधिवेशनामध्ये सुद्धा भांडतो. मग सरकारने हे जे प्रपोजल दिलेलं आहे आता 30 तारखेपर्यंत ते कर्जमाफी इम्प्लिमेंट करणार आहे, म्हणजे ते लागू करणार आहेत, कारवाई होणार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत ते लागूच करणार असतील, त्याच्या आधी ही बैठक होईल. त्यामुळे हे जे काही बदल आहेत आपलं 30 जूनच्या आधी तिथं आपल्याला बदल करता येतील आणि 22च्या आधीच आपली बैठक होणार आहे. त्यामुळे सरकारला आग्रह करतो की काही झालं तरी तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करतोय. आणि मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती करतो, नाही तर मी त्यांना विचारतो की जर सरकार या बाबतीत मीटिंग घ्यायला तयार असेल आणि अजून थोडासा वेळ आपल्याकडे असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं का? आणि जात असताना तुम्ही जर यादी बघितली असेल याच्यामध्ये आपण राजू शेट्टी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, त्याच्यामध्ये आपण अजित नवले साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, शशिकांत शिंदे साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, शिवसेनेचे कुणीतरी नेते असतील, आपण तापकीर साहेबांना सुद्धा तिथं तुपकर साहेबांना सुद्धा विनंती तिथं करणार आहोत, चटाप साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत. म्हणजे हे काही आपण फक्त एका पक्षाचे लोकांना घेऊन जात नाही. जे लोक इथं आले त्यांनी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा आपण आणि जयंत पाटील शेकाप यांना सुद्धा आपण विनंती करणार आहोत. महादेव जानकर साहेब स्वतः इथं आले, ते सुद्धा या कमिटीमध्ये असतील आमच्याबरोबर आणि साहेब नक्कीच ते मान्य करतील, कारण शेतकरी नेते हे सगळे. आणि मग आम्ही जाऊन चर्चा करू आणि मग आपण अधिवेशनाच्या 1 दिवस 2 दिवस आधी जेव्हा केव्हा वेळ मुख्यमंत्री साहेब देतील चर्चा होईल. त्यामुळे हे सर्व शेतकरी नेते आणि त्यात आमच्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा तिथं असेल. मग ती काय चर्चा होती, चर्चा झाल्या तुमच्यासमोर आम्ही मीडियाच्या समोर येऊन तिथं सांगू. चालेल का? चालणार आहे का? हा बघा 30 तारखेची तारीख ही आपल्याला सरकारली तशी दिलेली आहे.
22च्या आधी ते बैठकीला तयार आहेत, बैठक होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, जर सरकारला या योजनेचा कुठंच लाभ होणार नसेल राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा, कारण का जर 36 लाख शेतकरी 55 लाख शेतकऱ्यांपैकी बाजूला राहत असतील, नाही तर त्यांना 2 लाखाऐवजी 50,000 मिळणार असेल, तर हे सरकारला सुद्धा परवडणारं नाही. सरकार नक्कीच मान्य करतील. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलेलं आहे. त्यामुळे एवढं मोठं नाव असेल तर या 2 छोट्या अटी हे ठेवणार नाही असा मला विश्वास आहे. आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत, तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं. आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही, ते आषाढी तर आहेच, पण ते वेगळा विषय. पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ, एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो. आणि इथं साहेब आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर विकासभाऊ लवांडे सुद्धा आणि इतरही सर्व मान्यवर हे उपोषणाला होते. त्यामुळे मला असं वाटतं की महाजन साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे, आपली बैठक ठरलेली आहे. मागण्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत. आणि उगाच एक राजकारण आणून अजून लांबून फाटून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि तुपकर साहेब उद्या बसतायत, त्यांना सुद्धा सरकार जाऊन बोलणार आहे, भेटणार आहे. आणि त्यांचंही नाव कमिटीमध्ये आपण घेतलेलं आहे, ते सुद्धा आमच्याबरोबर हे मुंबईला CM साहेबांना भेटायला येतील. त्यामुळे मी विकासभाऊ लवांडे यांना विनंती करतो की आपण साहेबांचे आभार व्यक्त करावे, सरकारचे आभार व्यक्त करावे.